नमस्कार, मी भारतभूषण शेंबेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक छानशी कविता आहे, थोडीशी विनोदी आहे आणि मुक्त छंदातली आहे, पण कविता खूप सुंदर आहे. ही कविता मला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मिळाली, त्यामुळं कोणी लिहिली आहे ह्या कवीचं नाव काय मला माहिती नाही, पण ज्यांनी कोणी लिहिली असेल त्याचं श्रेय त्यांना देऊन ही कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. कविता मोठी आहे, त्यामुळे थोडीशी वाचूनच दाखवणार आहे, पण कविता सुंदर आहे, थोडीशी विनोदी अंगाने जाणार आहे. मी म्हणतो तसं कवितेचं नाव आहे आदर्श बायको, असं थोडंसं नाव आहे. बघूया कवी काय म्हणतात, समजून घ्या. कविता सुंदर आहे, शेवट खूपच छान आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. कवी लिहितात, एकदा अचानक देव मला प्रसन्न झाला. एकदा अचानक देव मला प्रसन्न झाला आणि तुला काय पाहिजे ते माग म्हणाला. मी म्हटलं, देवा मला एक सर्वगुण संपन्न बायको दे. मी म्हटलं, देवा मला एक सर्वगुण संपन्न बायको दे आणि त्यासाठी देवा तू जरा विशेष अशी मेहनत घे. बायको अशी की जी करणार नाही कटकट. बायको अशी की जी करणार नाही कटकट, पण मी सांगितलेलं काम मात्र करेल ती झटपट. ती दिसायला असेल लय भारी सुंदर. ती दिसायला असेल लय भारी सुंदर, पण तरीही नवऱ्याची सेवा करण्यामध्ये तिचा असेल पहिला नंबर. सोन्या चांदीचा ती कधीही हट्ट करणार नाही आणि उठसूट माहेरचा रस्ता धरणार नाही. देव म्हणाला अशी बायको मला सुद्धा नाही. देव म्हणाला अशी बायको मला सुद्धा नाही आणि वाटतो तितका हा मुद्दा सोपा नाही. मग मी म्हणालो, देवा अशी बायको आधी तुला मिळव. अशी बायको आधी तुला मिळव आणि मिळाली की लगेच मला कळव. मग आपण तिच्या झेरॉक्स कॉप्या काढू आणि नोटा बदलल्या तशा सगळ्यांना बदलून देऊ. म्हणजे सगळ्या भांडकुदळ बायकांना एकाच वेळी बाद करू आणि त्या जागी सुंदर गोड बोलू बायका भरू. मग व्यवहार कसे कॅशलेस झाले तशी घरं भांडणलेस होतील आणि सगळ्याच नवऱ्यांना एकदम अच्छे दिन येतील. देव म्हणाला, अरे विना भांडण संसाराची मजाच निघून जाईल आणि बायकांच्या पुढं नवऱ्यांची किंमत कमी होईल. मी म्हटलं, अरे बापरे, म्हणजे शांत बायको असण्याचे बरेच गंभीर तोटे आहेत आणि भांडकुदळ बायको वाईट हे दावे किती खोटे आहेत. भांडकुदळ बायकांच्या नवऱ्यांना कोणतेही आजार नसतात, कारण सदैव ते कामात किंवा घराबाहेर असतात. आणि याचसाठी मित्रांनो मी सदैव बायकोशी भांडत असतो. आणि म्हणूनच मी कसा बघा असा तंदुरुस्त असतो. प्रत्येकाच्या बायकोमध्ये भांडण कळा असलीच पाहिजे. बघा मुद्दा किती छान आहे. प्रत्येकाच्या बायकोमध्ये भांडण कला असलीच पाहिजे आणि शेजाऱ्यांना ती नवऱ्याच्या तंदुरुस्तीमध्ये दिसली पाहिजे. पण खरं सांगू मित्रांनो, नवरा बायकोचं भांडण हा लुटूपुटूचा खेळ असतो. जसं गोड जेवणामध्ये चटणी आणि लोणच्याचा मेळ असतो. म्हणून घरातले भांडण कधीही उंबऱ्याबाहेर आले नाही पाहिजे. आणि कितीही ताणले तरी कोर्टाच्या पिंजऱ्यापर्यंत गेले नाही पाहिजे. छान कविता आहे, अर्थपूर्ण कविता आहे. अशाच सुंदर कविता, कथा, किस्से, विनोद जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा.